आज तुम्ही खूप दिवसानंतर मला असं छान प्रॉपर बसलेलं आणि प्रॉपर सेटअपमध्ये बघत असाल. सो खूप दिवसापासून मी हा मोस्ट अवेटेड व्हिडिओ शूट करण्याचा प्रयत्न करत होते, पण इथे आमच्या घरासमोर लॉन असल्यामुळे रोजचं लग्न, वरात आणि खूप आवाज यामुळे मी काहीच शूट करू शकले नाही. पण फायनली आज मी तुमच्यासाठी थोडा वेळ काढून हा व्हिडिओ शूट करते आहे. सो जसं की थंबनेलवरून तुम्हाला समजलंच असेल की कशाबद्दल व्हिडिओ आहे. सो येस, आज मी तुमच्या प्रश्नांचे उत्तर देणार आहे आणि त्याच रिगार्डिंग आपला हा व्हिडिओ होणार आहे. सो आय होप तुम्ही सगळे मस्त असाल. सो टाइम ना गवाते हुए चलो करते हैं वीडियो को शुरू. सो मी एक स्टोरी टाकलेली होती इंस्टाग्रामवर आणि त्यात मी असं लिहिलेलं होतं की आस्क मी अ क्वेश्चन. जे जास्त विचारण्यात येणारे प्रश्न होते ते मी असं 3 कॅटेगरी वाईज असे काढलेले आहे. एक सिरियस कॅटेगरी, एक बेसिक म्हणजे जनरल आणि एक मोस्ट फनी. सो वेट. सो जसं तुम्ही बघितलं कोणीतरी आलं डोरबेल वेट. सो तुम्ही बघितलं कोणीतरी आलं, डोरबेल वाजली आणि मला माझा सेटअप घेऊन तिथून उठावं लागलं. मला असं वाटलं होतं की आता कोणी येणार नाही, पण ॲक्च्युली माझा दादा आला आणि मी म्हणजे ॲटलीस्ट फॅमिलीसमोर पण सध्या असं कॅमेरा फ्रेंडली नाही आहे. सो वेट या. सो जसं तुम्ही बघितलं डोरबेल वाजली, कोणीतरी आलं आणि म्हणून मला तिथून उठावं लागलं. कोणीतरी नाही आलं, ॲक्च्युली माझा दादा आला. सो पण मी त्याच्यासमोर असं कॅमेरा फ्रेंडली नाही आहे म्हणून मी आपलं लोकेशन चेंज करून टाकलं. छान मस्त तिथे सेटअप लावून बसलेली होती, पण अनफॉर्च्युनेटली मी आले आता माझ्या बेडरूममध्ये प्रॉपर. पण इथलाही लाईट थोडा डमडम 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 करतो आहे. सो वेट, एकदा आपण थोडं त्याला बघू. जर नाही झालं ठीक तर अशाच लाईटमध्ये व्हिडिओ शूट करणार. ओके, सो वेट. सो येस गाईज, आय होप मी तुम्हाला आता व्यवस्थित दिसत असेल. मी तो लाईट बंदच करून टाकला कारण माझ्या डोळ्यांना खूप त्रास होत होता त्याचा आणि जास्त वेळ न वाया घालवता चला सुरू करूया आजच्या आपल्या या व्लॉगला. सो मी काही क्वेश्चन्स काढून ठेवले आहे बघा, इथे लिहून ठेवलेले आहे आणि मी एका प्रश्नाचं तुम्हाला उत्तर देणार आहे. सो फर्स्ट थिंग इज दॅट की तुमचं पूर्ण नाव काय. तर माझी इंस्टाग्राम आय डी आहे ती मधुमधुरा18 या नावाने आहे. तर पुष्कळ जणांना माझं पूर्ण नाव माहीत नाही, तर आज मी सांगते. माझं नाव मधुरा सुरेंद्र बेलखोडे आहे. सो दॅट्स वाय मी असं मधुरा इंस्टाग्राम आय डीचं नाव ठेवलेलं आहे आणि तिथे मेन्शन नाही आहे. तर हा पण खूप जास्त विचारला जाणारा प्रश्न होता कारण प्रत्येकालाच एक क्युरियोसिटी असते की भाई इसका पूरा नाम क्या है, पूरा नाम क्या है. सो आय होप हा क्वेश्चन तुमचा क्लिअर झालेला असेल. सो बढ़ते हैं नेक्स्ट क्वेश्चन की ओर. तुम्ही जाता ते स्वामींचं मंदिर आहे की मठ आहे आणि कुठे आहे. सो येस, मी जाते ते स्वामींचं मंदिर आहे. ॲक्च्युली मी मठात पण जाते महालात, पण ते खूप दूर पडतं म्हणून मी जाते स्वामींच्या मंदिरात. ते जे नागपुरात राहतात त्यांना माहीत असेल, मनीष नगरकडे बेसा आहे, बेसा चौक, तिथनं थोडं आतमध्ये आलं की स्वामींचं मंदिर आहे. तर ते स्वामींचं मंदिर आहे. तुम्ही जाऊ शकता, विजिट करू शकता. खूप सुंदर असं मंदिर आहे आणि आता तर ते अजून अपडेट झालेलं आहे. वर दत्तधाम बनवलेलं आहे त्यांनी. दत्ताची सुंदर अशी मूर्ती आहे आणि आतमध्येही चित्रसंग्रहालय आहे स्वामींचा, जिथे स्वामींच्या लीलांबद्दल सगळ्या अशा फ्रेम्स लावलेल्या आहे आणि प्रॉपर तिथे इन्फॉर्मेशन दिलेली आहे. तर तुम्ही जा, नक्की विजिट करा. अँड बढ़ते हैं नेक्स्ट क्वेश्चन की ओर. सो नेक्स्ट क्वेश्चन इज तुम्ही काय करता, तुमचं प्रोफेशन काय. सो पुष्कळ जणांना माहीत आहे, पुष्कळ जणांना नाही माहीत, पण मी TCSला आहे, जॉब करते मी आणि आता सध्या कंटेंट क्रिएशन सुरू केलेलं आहे सोबतच. सो इट्स ऑल अबाउट प्रोफेशन आणि बघू आता आपली जर्नी किती छान होते आणि मला माहीत आहे छानच होणार आहे. सो बढ़ते हैं नेक्स्ट क्वेश्चन की ओर. तर हा व्हिडिओ थोडा फास्ट होईल कारण खूप उशिरी झालेला आहे, तर आपण फास्टच रेकॉर्ड करूया. सो नेक्स्ट क्वेश्चन बघा, पहिला क्वेश्चन झाला तुमचं नाव काय, तुम्ही जाता ते स्वामींचं मंदिर कुठलं आणि प्रोफेशन कुठलं, असं 3 टॉपिक्स मी आता कवर केले आहे या व्हिडिओत. सो नेक्स्ट क्वेश्चन इज दॅट
What about your family? So basically I live in nuclear family. Apart from my parents, माझा एक मोठा भाऊ आहे आणि आमची न्यूक्लिअर फॅमिली आहे. आम्ही 4च जण, आई बाबा मी आणि माझा दादा. सो नेक्स्ट क्वेश्चन इज प्रॉपर गाव काय? तर जसं तुम्हाला मी सांगितलेलं आहे आणि पुष्कळ जणांना माहीत आहे की मी प्रॉपर नागपूरचीच आहे. असं आमचं गाव वगैरे काही नाही, तर मी बेसिकली नागपूरचीच आहे. सो नेक्स्ट क्वेश्चन इज, एक मिनटं, मला थोडं कन्फ्युजन होत आहे. मी टिक करून घेते मी कुठले कुठले क्वेश्चन्स कवर केले. सो नेक्स्ट क्वेश्चन इज, प्रिशा कोण आहे? शी इज़ वेरी क्लोज टू माय हार्ट गाइज. वो मेरा बच्चा है. ॲक्च्युली ती माझ्या ताईची मुलगी आहे. सो माझी मावशी आहे, ती माझ्या मावशीच्या मुलीची मुलगी आहे. सो ती 6 महिन्याची असल्यापासून आमच्यासोबत राहायची. आम्ही जिथे जुन्या घरी राहायचो तर तिचं सगळं लहानपण तिथेच गेले आहे. सो प्रिशा कोण आहे हे तुम्हाला समजलंच असेल. सो तिचं आणि माझं बॉन्डिंग खूप छान आहे. म्हणजे ॲक्च्युली तिचं बॉन्डिंग सगळ्यांसोबतच छान आहे. जसं ताईचा स्वभाव आहे छान, तसंच तिचा स्वभाव आहे. ती सगळ्यांजवळ जाते, सगळ्यांशी बोलते. आता तर अजून मोठी झाली आहे तर खूप जास्त मस्ती करते. सो प्रिशा इज माय स्वीट हार्ट गाइज, स्वीट हार्ट. सो नेक्स्ट क्वेश्चन इज दैट, TCS कभी ज्वाइन केलं? सो गाइज TCS छोड़ने का टाइम आ रहा है और तुम मुझे पूछ रहे हो की कधी जॉईन केलं. पण सांगते, ज्यांचं आता ग्रॅज्युएट झालेलं आहे अशाच यंगस्टर्सचे मला जास्त DMs असतात की कसं जॉईन केलं, कुठे जॉईन केलं. तर मी हे प्रॉपर व्हिडिओ याचा टाकणार की इंटरव्ह्यू कसा असतो, काय असतं, हे सगळं मी प्रॉपर मेन्शन करेल. एक व्हिडिओज बनवेल. जर तुम्हाला पाहिजे असेल तर कमेंटमध्ये नक्की मला सांगा, मी प्रॉपर त्याचा व्हिडिओ एक बनवेल. पण मी TCS जॉईन केलं होतं सॉरी, येस, सो फाईन. तर मी TCS जॉईन केलं होतं 26 मे 2023ला, कोविडनंतर. ॲक्च्युली त्याचा इंटरव्ह्यू झाला होता माझा जॅनमध्ये आणि जॉईनिंग मिळाली 4 महिन्यानंतर. एप्रिलमध्ये ऑनबोर्डिंग होती आणि मेमध्ये जॉईनिंग होती. सो मी 2023मध्ये TCS जॉईन केलं. आणि हेही विचारतात की माझं ग्रॅज्युएशन कशात आहे. तर माझं ग्रॅज्युएशन BCCAमध्ये आहे. ॲक्च्युली असं काही MBA वगैरे नाही झालेलं आहे माझं. सो तुम्ही TCS जॉईन करू शकता जर तुमचं ग्रॅज्युएशन झालेलं असेल तर. सो नेक्स्ट क्वेश्चन इज, स्वामींचे व्हिडिओज कधी टाकणार आहात आणि का टाकत नाही सध्या? सो जसं तुम्हाला माहीत आहे माझं शेड्यूल की एका महिन्यात नाईट असते, डे असते. मग ते मॅच व्हायला ना रुटीन खूप त्रास होतो ॲक्च्युली. सो आता माझी काही प्रॅक्टिस नाही आहे, मला इतका पुरेसा वेळ मिळत नाही आहे आणि आय वॉन्ट की काही पण व्हिडिओ बनवू मी तर तो असा परफेक्ट गेला पाहिजे. सो मला असं एकदम माझे सूर वगैरे नाही लागत आजकाल. सो मला असं वाटतं की मी थोडी प्रॅक्टिस करायला पाहिजे त्यावर. आणि मग मी डिसेंबरपासून नक्की रेग्युलर एका वीकमध्ये 2 व्हिडिओज नक्की टाकणार, पोस्ट करणार. सो थँक्स फॉर युअर पेशन्स. आणि नक्की टाकणार. आणि नेक्स्ट क्वेश्चन इज, रेग्युलर व्लॉग्स कधी येणार? हे तर आजपर्यंत मलाही कळलं नाही की माझं रेग्युलर व्लॉग्स कधी येणार. पण येईल गाईज. मी आता एक प्रॉपर टाईम टेबल बनवलेलं आहे, त्या अकॉर्डिंग बघू आपण ते कसं वर्क करत आहे. तर डिसेंबरपासून रेग्युलर व्लॉग येईल. सो स्टे ट्यून, डू लाईक, शेअर, सबस्क्राईब. तसे शॉर्ट्स येतच असतात पण माझं असं आहे की मी सॉंग्सवर वगैरे टाकते. तर आता मी प्रयत्न करेल की प्रॉपर व्हॉईस ओव्हर करून मी मिनी ब्लॉग पण टाकत जाईल आणि सोबत वीकली 2 व्हिडिओ येतील. सो थँक्स फॉर युअर पेशन्स आणि नक्की टाकेल. सो नेक्स्ट क्वेश्चन इज दॅट, हा म्हणजे रॅन्डम कोणीही येऊन हा क्वेश्चन मला विचारतं. मला नाही माहीत की व्हॉट इज लॉजिक बिहाइंड दॅट. बट तुम्ही लग्न कधी करताय? जेव्हा पण मी लग्न करेल तेव्हा तुम्हाला दिसेल, मी सांगेल, अनाऊन्स करेल. मी आता काही लग्न वगैरे करत नाही आहे. मला वेळ आहे 2 वर्ष लग्न करायला प्रॉपर. आणि जेव्हा होईल तेव्हा तुम्हाला ते दिसेलच. सो नको काळजी करा माझ्या लग्नाची.
सो करेल तेव्हा दिसेल. नॉर्मली वेळ आहे 2 वर्ष. सो दॅट्स ऑल अबाउट दी क्वेश्चन्स. तर असे सगळे क्वेश्चन्स होते ज्यांचं मला उत्तर द्यायचं होतं आणि आय होप मी क्लॅरिफाय केलं आहे व्यवस्थित आणि तुम्हाला समजलंही असेल. सो अजून एक टर्निंग पॉईंटवाली गोष्ट आहे माझ्या आयुष्यात जी लवकरच मी तुमच्यासोबत शेअर करेल. सो स्टे ट्यून. डू लाईक शेअर सबस्क्राईब. कसा वाटला तुम्हाला व्हिडिओ आणि मी असेच व्हिडिओ घेऊन येत जाऊ का तेही कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि असंच तुमचं प्रेम असू द्या. सगळेजण खूप सुखी रहा, हैप्पी रहा और जियो और जीने दो. बस इतना ही कहना चाहूँगी. आज के व्लॉग को यही समाप्त करते हैं. थैंक्स फॉर वॉचिंग. डू लाइक शेयर सब्सक्राइब. बाय बाय.